शहरामध्ये सध्या अतिक्रमण मोहीम वेगाने सुरू असून संपूर्ण प्रशासन त्यात गुंतलं आहे. मात्र याच संधीचा फायदा घेत वाळू माफियांनी अवैध वाळू उपशाला वेग दिला आहे. धारणगाव कुंभारी पुलाखालील गोदावरी नदी पात्रात फरांडीच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचं उघड झालं आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप प्रशासनाने कुठलीही ठोस कारवाई केलेली नाहीये. प्रशासनाचा धाक नसल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढले असून दिवसात ढवळ्या खुलेआम हा प्रकार सुरू आहे. परिणामी नदीपात्राच्या नैसर्गिक प्रवाहावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. जर लवकरच कठोर पावले उचलली गेली नाही तर पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होण्याबरोबरच शासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आता प्रशासन यावर काय पावले उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.